सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDC मध्ये भीषण आग लागलेली आहे। सोलापूर शहरामधील अक्कलकोट रोड MIDC भागामध्ये एका कारखान्याला ही आग लागली। सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून तिघांना गंभीर अवस्थेमध्ये बाहेर काढलेलं आहे, तर अद्यापही 5 ते 6 जण कारखान्यामध्ये अडकल्याची माहिती आहे। त्यांना सुद्धा वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम ही दाखल झालेली असून बंदोबस्त सुद्धा पोलिसांचा तैनात करण्यात आलाय। सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला 3च्या सुमारास ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून तिघांना वाचवण्यात यश आलेलं आहे, तर अजूनही 5 ते 6 जण कारखान्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाची एक मोठी टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि जे 5 ते 6 जण अडकलेत त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आपण पाहूयात। सोलापुरातील आकाशवाणीच्या समोर एका कापड फॅक्टरीला जी आहे ती आग लागलेली आहे। तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की आगीचं जे प्रमाण आहे ते प्रचंड मोठं आहे। साधारणतः पहाटे 3 वाजल्यापासून ही जी आहे ही आग लागलेली आहे। साधारणतः आजूबाजूच्या अनेक किलोमीटर परिसरात जे आहे ती या आगीचा जो धूर आहे तो दिसून येतोय। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या मोठ्या गाड्या ज्या आहेत, बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। अग्निशामक दलाचं जे काम आहे आग विझवण्याचं ते मोठ्या शर्तीनं जे आहे चालू आहे। या ठिकाणी जे आहेत 3 लोक मृत झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। आणखीन 5 ते 6 जण या फॅक्टरीमध्ये जे आहेत ते अडकलेले आहेत अशी देखील प्राथमिक माहिती मिळत आहे। आपल्यासोबत काही जे लोक अडकलेत त्यांचे नातेवाईक आहेत। दादा, काय झाला नेमका प्रसंग? क्या नहीं, 3:30 बजे हमारे को घर से कॉल आया मेरे बहन का कि आग लगी, मेरे को बचाओ जल्दी बोलकर इतना कॉल किए। तो हम लोग आए, तो हम लोग आने तक एक फायर ब्रिगेड की गाड़ी आई थी 3:30 बजे। एक फायर ब्रिगेड की, इतनी बड़ी फैक्ट्री है, एक फायर ब्रिगेड भेजते। तुम्हारा काम है रेस्क्यू भेजने का। 3-4 पुलिस है इधर पे, उसमें से 2-3 लोग नशे में है। नशे में पुलिस लोग ये करते क्या, ड्यूटी करते क्या? मुझे ड्यूटी करते भाई साहब, मुझे ये बताओ कि आपकी बहन का अभी आपसे कांटेक्ट हो चुका है? कांटेक्ट 3 घंटा पहला हो गया है, उसके बाद कांटेक्ट नहीं हुआ। सिर्फ कॉल की रिंग बज रही है, उसका कॉल का आंसर रिसीव नहीं हो रहा, कुछ भी नहीं हो रहा। हमको इस पर कार्रवाई, ऐसी कार्रवाई होना, नहीं तो इसके ऊपर बहुत बड़ा आंदोलन निकलेगा, बहुत बड़ा। जितनी ताकत है उतनी ताकत लगाऊंगा, बहुत बड़ा आंदोलन निकलेगा। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अनावर आहेत की दादा सांगतो की माझी जी आहे ती बहीण अडकलेली आहे या ठिकाणी। साधारणतः 3-3:30 वाजता बहिणीचा मला फोन आला होता, आग लागली आहे मला या ठिकाणी वाचवा असा। भावना ज्या आहेत त्या अनावर होत्या। काका, काय प्रसंग झालता नेमका, काय घडलेलं? इधर नाही, त्यांनी सांगितलं, तुम्ही काय सांगाल? 3 बजे से हम कोशिश कर रहे, गाड़ियाँ की सुविधा बिल्कुल नहीं है और खाली पुलिस आ रहे। हम सबको ट्राई कर रहे बिल्कुल। मैं सोलापुर महानगर पालिका कमिश्नर से विनती करता हूँ कि इनका जो निवेदन है पूरा फेल है और इनकी जो भी सुविधा है वो तकरीबन फेल है वो, क्योंकि 3 घंटे के बाद इन्हों आ रहे। इससे पहले इतने पानी से बुझा रहे, अंगार बुझती फैक्ट्री को लगी सोनार। मेरी बच्ची, मेरे दामाद, मेरे नातेवाई अंदर है अभी फिलहाल। 1 साल का बच्चा है। हाँ, काय किती वर्षाचा लहान मुलगा आहे? 1 साल का बच्चा है। 1 साल का मासूम बच्चा। 2:45 से आग लगी ली है। 3:30 से आग लगी है। कैसा करने का ये बर्दाश्त कर सकते क्या? ये इंडिया, चटका बर्दाश्त कर सकते क्या? ये इंडिया का सिस्टम कैसा है आप बोलिए मुझे। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अनावर आहेत की आमचं म्हणजे मुलगी, जावई आणि एक लहान मुलगा देखील या ठिकाणी अडकलाय असा जो आहे आरोप नातेवाईक देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।